वेलकम टू GS करिअर मेंटॉर। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातले जे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जे काही बेस्ट कॉलेजेस आहेत त्यांच्या अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज, नंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, नंतर त्यांच्या प्लेसमेंट कशा आहेत या सर्व गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत। तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल कंप्लीट आयडिया येईल। तर जेव्हा प्रत्येक स्टुडंट 11th त्याचा प्रिपरेशन स्टार्ट करतो, तर त्या प्रत्येक स्टुडंटचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टुडंटचं टार्गेट असतं की त्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे भेटावं। तर हे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे कॉलेज आहे, तर हे 1854ला स्टार्ट झालेलं आहे आणि हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ते हार्ट ऑफ सिटी म्हणजे शिवाजीनगरला हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे। तर हे फर्स्ट रँक कॉलेज आहे महाराष्ट्रातलं आणि याच्या प्लेसमेंट रेकॉर्डबद्दल सुद्धा सर्व स्टुडंट अवेअर असतात। म्हणजे इंजिनिअरिंग स्टुडंट्सच नाही, तर जे अदर फील्डचे स्टुडंट असतात त्यांना सुद्धा या कॉलेजबद्दल माहिती असतं। तर डेफिनेटली इथले जे अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होत असतात आणि इथले जे प्रोफेसर्स वगैरे आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहेत। तर आपण नेक्स्ट कॉलेज पाहूया, PICT म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी। तर हे PICT जे कॉलेज आहे तर ते 1983ला इस्टॅब्लिश झालेलं आहे। PICT कॉलेज हे प्रायव्हेट अनएडेड कॉलेज आहे। PICT कॉलेज धनकवडीला आहे की जे ऑलमोस्ट 8 to 9 किलोमीटर्स शिवाजीनगरवरून आहे। आणि हे जे PICT कॉलेज आहे तर हे संपूर्ण भारतात कम्प्युटर आणि IT साठी फेमस कॉलेज आहे। इथे ज्या कोर ब्रांचेस आहेत, फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच सिव्हिल ह्या ब्रांचेस नाहीत। या ठिकाणी फक्त कम्प्युटर, IT आणि ENTC ह्या ब्रांचेस आहेत। आणि कम्प्युटर ITचे जे बिग प्लेयर्स आहेत, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तर त्या सर्व PICT कॉलेजला व्हिजिट करतात आणि इथलं ॲव्हरेज पॅकेज हे खूप जास्त आहे। तर नेक्स्ट कॉलेज आपण पाहणार आहोत कमिन्स कॉलेज। तर हे जे कमिन्स कॉलेज आहे तर हे 1991ला इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि 2016 पासून कमिन्स कॉलेज हे ऑटोनॉमस झालेलं आहे। आणि हे जे कमिन्स कॉलेज आहे हे फक्त गर्ल्ससाठी आहे, ही एक त्याची स्पेशालिटी आहे। आणि नॅकने कमिन्स कॉलेजला A ग्रेड देऊन ॲक्रिडेट केलेलं आहे। तसंच हे कॉलेज कर्वेनगरला आहे। तर कर्वेनगर ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतच असेल, कोथरूडला आहे आणि हे ऑलमोस्ट 8 किलोमीटर आहे शिवाजीनगरपासून। तर याची जे अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि खूप स्टुडंटला, म्हणजे खूप गर्ल्सला असं वाटत असेल की हे फक्त गर्ल्सचं कॉलेज आहे म्हणून इथं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे होत नसतील, तर तसं नाही आहे। तर जे अदर्स कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जेवढ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्हिटीज या कमिन्स कॉलेजला होत असतात आणि वेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये कमिन्स कॉलेज नेहमीच टॉपला असतं। आणि ह्या ज्या कमिन्स कॉलेज आहे याचं ॲव्हरेज पॅकेजसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि कमिन्स कॉलेजला सर्व ब्रांचेस आहेत, म्हणजे कोर ॲज वेल एज नॉन कोर ब्रांचेससुद्धा कमिन्स कॉलेजला आहेत। नेक्स्ट कॉलेज आपण पाहूया VIT बिबवेवाडी। तर VIT बिबवेवाडी म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे जे कॉलेज आहे तर हे खूप जुनं कॉलेज आहे। 1983ला हे इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि ते 2008 पासून ऑटोनॉमस कॉलेज आहे। हे कॉलेज ऑलमोस्ट 9 किलोमीटर आहे शिवाजीनगरपासून आणि त्याचं ॲव्हरेज पॅकेजसुद्धा खूप जास्त आहे। तिथले अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या प्रमाणात होत असतात, तिथले प्रोफेसर्स पण खूप चांगले आहेत। आणि जर आपण ह्या VIT कॉलेजचा विचार केला तर तिथे 2 ते 3 युनिक ब्रांचेससुद्धा आहेत। फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ह्या 2 युनिक ब्रांचेस VITला आहेत आणि त्यांचं जे मेरिट असतं तर ते ज्या कोर ब्रांचेस आहेत तर त्यांच्यापेक्षा थोडं कमी प्रमाणात लागत असतं। आणि जर तुम्ही VITला टार्गेट
करत असताल तर तुम्ही ह्या ब्रांचेस थ्रू VITला ॲडमिशन घेऊ शकतात. आणि ह्याच वर्षी म्हणजे 2020 मध्ये VIT बिबवेवाडीने न्यू ब्रांच स्टार्ट केलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आणि त्याच्यासाठी 120चा इंटेक आहे. आणि ह्या ब्रांचबद्दल खूप स्टुडंटला महाराष्ट्राला खूप स्टुडंटला माहीत नसेल, तर जर तुम्ही ही ब्रांच टार्गेट केली तर डेफिनेटली तुम्हाला VIT हे खूप कमी पर्सेंटाईलमध्ये भेटू शकतं. तर हा तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही त्या ब्रांचबद्दल विचार करू शकतात. नेक्स्ट कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर हे जे कॉलेज आहे तर ते 1999ला सुरू झालं आणि 2020 पासून म्हणजे ह्याच वर्षापासून ते ऑटोनॉमस सुद्धा झालेलं आहे. तर ह्या कॉलेजने खूप कमी वर्षात खूप चांगल्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आणि हे जे कॉलेज आहे PCCOE हे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं स्ट्रिक्टनेस आणि प्लेसमेंटसाठी फेमस आहे. तर ह्या कॉलेजमध्ये अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजवर खूप जास्त प्रमाणात फोकस केला जातो. तसेच यांचे प्लेसमेंटसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात होत असतात. तर हे जे कॉलेज आहे त्यालासुद्धा NAACने A ग्रेडने ॲक्रिडेट केलेलं आहे. आणि हे कॉलेज आकुर्डीला आहे. जरी ते शिवाजीनगरपासून 17-18 किलोमीटर राहिलं, पण PCCOE कॉलेज जवळच 100 ते 200 मीटरच्या अंतरात लोकल स्टेशन आहे. तर तुम्ही 20 ते 25 मिनिटात शिवाजीनगरला इझिली पोहोचू शकतात. नेक्स्ट कॉलेज आहे VIIT कोंढवा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हे जे VIIT जे कॉलेज आहे तर ते 2002 मध्ये सुरू झालेलं आहे. आणि हे जे कॉलेज आहे तर जे मेन VIT आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी, तर त्यांचीच ही ब्रांच आहे. तर हे सुद्धा कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे 2017 पासून. आणि ज्या पॉलिसीज मेन VIT फॉलो करत असतं तर त्याच VIITला रिप्लिकेट होत असतात. आणि त्याच्यामुळेच त्यांचे खूप कमी वर्षांमध्ये त्यांनी पण खूप चांगल्या प्रमाणात ग्रो केलेलं आहे. आणि त्यांच्या पण प्लेसमेंट खूप चांगल्या प्रमाणे होत असतात. तसेच ते पण अकॅडमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये टॉपला आहेत. आणि VIITला सुद्धा NAACने A ग्रेडने ॲक्रिडेट केलेलं आहे. तसेच ज्याप्रमाणे ह्यावर्षी VIT आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही डिपार्टमेंट स्टार्ट करत आहे, त्याचप्रमाणे VIITला सुद्धा ही ब्रांच स्टार्ट होत आहे. आणि त्या ब्रांचला VIITला सुद्धा 120चा इंटेक आहे. तर तुम्ही त्याबद्दल विचार करू शकतात, कारण फ्युचर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आहे. तर डेफिनेटली तुम्ही ते टार्गेट करू शकतात. ते तुम्हाला डेफिनेटली खूप कमी पर्सेंटाईलवर भेटण्याचे चान्सेस आहेत, कारण हे फर्स्ट इयर असल्यामुळे. आणि हे जे कोंढवा आहे हे ऑलमोस्ट शिवाजीनगरपासून 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर नेक्स्ट कॉलेज आहे पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर हे सुद्धा कॉलेज खूप जुनं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1985 पासून हे कॉलेज सुरू झालेलं आहे. आणि जेवढं जुनं कॉलेज तर तेवढं त्या कॉलेजला फॅसिलिटीज लॅब्स वगैरे तेवढ्या चांगल्या प्रमाणात असतात. तर हे जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे. आणि ह्या कॉलेजला सुद्धा NAACने A ग्रेडने ॲक्रिडेट केलेलं आहे. तर हे शिवाजीनगरपासून खूप कमी डिस्टन्सवर आहे, 5 ते 6 किलोमीटर हे शिवाजीनगरपासून आहे. PVG कॉलेजसुद्धा अकॅडमिक्स मध्ये सुद्धा खूप चांगलं आहे. तसेच त्यांच्या प्लेसमेंट पण खूप चांगल्या प्रमाणात होत असतात. तसेच ह्या कॉलेजला एक युनिक ब्रांच आहे प्रिंटिंग इंजिनिअरिंग अँड ग्राफिक्स, की जी अदर जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पुण्यातले की त्यांच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही ह्या ब्रांचबद्दल इंटरेस्टेड असणार तर डेफिनेटली तुम्ही हे कॉलेज टार्गेट करू शकतात. आणि जे अदर रेग्युलर ब्रांचेस आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नंतर कम्प्युटर, IT या सर्व ब्रांचेस PVGला सुद्धा आहेत. तर आपण नेक्स्ट कॉलेज पाहू शकतो MIT आळंदी. तर ही जे आपलं मेन कॉलेज होतं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोथरूड, जे की आता डीम युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, तर त्याचीच ही ब्रांच आहे.
तर हे कॉलेज आळंदीला आहे आणि ते 1999ला सुरू झालेलं आहे. आणि हे सुद्धा जे कॉलेज आहे तर ते ऑटोनॉमस आहे आणि त्यांना सुद्धा नॅकने ए ग्रेडने ॲक्रिडेट केलेलं आहे. हे कॉलेज शिवाजीनगरपासून 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण त्यांच्या प्लेसमेंट्स खूप चांगल्या प्रमाणात होत असतात, तर ते प्लेसमेंटसाठी खूप पुण्यातलं फेमस कॉलेज आहे. नेक्स्ट कॉलेजचं जर आपण पाहिलं तर AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर हे जे कॉलेज आहे हे सुद्धा 1992ला सुरू झालेलं आहे. हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि याचा सगळ्यात ग्रेट ॲडव्हान्टेज आहे की हे हार्ट ऑफ सिटी आहे, म्हणजे हे शिवाजीनगरलाच आहे. तर म्हणजे तुम्हाला कुठे दुसऱ्या गावाला जायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला सोयीस्कर राहील. तसेच जर तुम्हाला काही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगळे क्लासेस वगैरे लावायचे असतील तर डेफिनेटली जे सर्व क्लासेस वगैरे आहेत तर ते मोस्टली शिवाजीनगरला आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला हे कॉलेज खूप सोयीस्कर राहील. तसेच ह्या कॉलेज खूप जुनं असल्यामुळे त्यांच्या फॅसिलिटीज पण खूप चांगल्या प्रमाणात आहेत. तसेच ह्या कॉलेजचं अकॅडमिक रेकॉर्ड्स तसेच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशनसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात असतं. तसेच यांचे प्लेसमेंट रेकॉर्डसुद्धा खूप छान आहेत, म्हणून तुम्ही हे कॉलेज डेफिनेटली प्रेफर करू शकतात. नंतर नेक्स्ट कॉलेज आहे DY पाटील आकुर्डी. तर हे जे DY पाटील आकुर्डी कॉलेज आहे तर हे खूप जुनं कॉलेज आहे, म्हणजे ते 1984ला इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे. तसेच हे कॉलेजसुद्धा आकुर्डीला आहे. जे मी सांगितलं की हे जे PCCOE कॉलेज आहे आकुर्डीचं, तर त्याच्यापासून हे 100 ते 200 मीटरच्या अंतरावर आहेत. तर जरी हे शिवाजीनगरपासून दूर राहिलं तरी याच्यापासून सुद्धा लोकल स्टेशन खूप जवळ आहे, म्हणून तुम्ही 20 ते 25 मिनिटात शिवाजीनगरला पोहोचू शकतात. आणि हे जे DY पाटील आकुर्डी कॉलेज आहे तर हे DY पाटील पुणेचा जो इंजिनिअरिंगचा ग्रुप आहे तर त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे. तर डेफिनेटली या कॉलेजला सगळ्यात जास्त प्लेसमेंट DY पाटील ग्रुपमध्ये आहेत, तर डेफिनेटली तुम्ही हे प्रेफर करू शकतात. आणि हा जो कॉलेजचा जो कॅम्पस आहे तर तो खूप मोठा आहे, म्हणजे खूप आणि तुम्हाला डेफिनेटली तो अट्रॅक्ट करेल. आणि हे जे DY पाटील आकुर्डी कॉलेज आहे तर इथे प्रोडक्शन सँडविचसुद्धा एक कोर्स आहे आणि सँडविचबद्दल जे सँडविच कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. तसेच ह्यावर्षी DY पाटील आकुर्डी या कॉलेजने सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हा कोर्स सुरू केलेला आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही टार्गेट करू शकतात. आणि DY पाटीलची नेक्स्ट ब्रांच आहे DY पाटील पिंपरी, ती सुद्धा त्यांचे सुद्धा अकॅडमिक रेकॉर्ड्स तसेच प्लेसमेंट खूप चांगल्या प्रमाणात आहेत. तर जे DY पाटील ग्रुप आहेत तर त्याच्यामध्ये सेकंड कॉलेज DY पाटील पिंपरी आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव हे सुद्धा पुण्यामधलं बेस्ट कॉलेज आहे आणि हे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 1996ला सुरू झालं आहे. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि नॅकने सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला A ग्रेडने ॲक्रिडेट केलेलं आहे. तर हे जे कॉलेज आहे हे वडगावला आहे आणि ते शिवाजीनगरपासून 11 किलोमीटरवर आहे. आणि जो सिंहगडचा जो ग्रुप आहे, सिंहगड ग्रुपचे खूप सारे कॉलेजेस पुण्यात आहेत, तर त्या सर्व कॉलेजेसमध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे बेस्ट आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या स्टुडंट्सला डेफिनेटली प्लेसमेंटला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होत असतो. आणि तिथल्या ज्या लॅब्स आणि फॅकल्टीज आहेत तर ते बेस्ट आहे, म्हणून तुम्ही सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला सुद्धा प्रेफर करू शकतात. तर आपण पुण्यातले जे काही बेस्ट कॉलेजेस आहेत त्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटही करू शकतात किंवा आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथेही जॉईन करून तुम्ही डाऊट्स विचारू शकतात. तर अशाच प्रकारे आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.